नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनेल श्रीवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर चला, तर आज आपण शेंगदाण्याची सुक्की चटणी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. ही नाही म्हणताना 1 महिना ते 1.5 महिना चांगली फ्रीजमध्ये ठेवली तर टिकते. तर अशा प्रकारे मी तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे. 1 ते 1.5 महिना टिकणारी. तर चला, तर शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला थोडे भाजून घ्यायचे. जास्त भाजायचे नाहीयेत. स्लो गॅसवरती आपल्याला 10 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे जे तळफळ आहे ते काढायचे आपल्याला आणि साफ करून घ्यायचे. बस. चला, तर आपण याला चांगलं 10 मिनिटं आपण याला फ्राय करून घेऊ, म्हणजे 10 मिनिटं आपण याला चांगलं भाजून घेऊया. आणि त्यानंतर तुम्हाला दाखव, बघा हे जे आहे ना असं काढून घ्यायचं आहे आपल्याला. मग थोडीशी आपण त्यासाठी भाजून घेऊया. जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण की नवीन नवीन अशा रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. शेंगदाणे आहेत ते आपण चांगले जास्त काळे करायचे नाहीये. हे बघा थोडेसेच आपण भाजून घेतलेले आहेत आणि आता हे आपण यामध्ये काढून घेऊया. आणि त्यानंतर आपण याला चांगलं थंड झाल्यावरती याचे तळफळ आहे ते आपल्याला सगळे काढून घ्यायचे आहे. ते बघा असं हे सगळं काढून घ्यायचं आहे. ते थोडे थंड झाले की आपण हे काढून घेऊया. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे थोडासा लसूण आणि हे घेऊया आपण असे हाताने असे असे करा की जेणेकरून ते सगळे निघून जातील. हे बघा इथे शेंगदाणे जे आहेत ते चांगले साफ करून घेतलेले आहेत आणि हा जो लसूण आहे तो आपण पहिला यामध्ये बारीक करून घेऊया. हे बघा लसूण जो आहे तो चांगला आपण बारीक केलाय. आणि आता आपण तसे शेंगदाणेच आपण थोडे थोडे यामध्ये घालून यांनाही बारीक करून घेऊया. कूट जो आहे तो आपण चांगला असा बारीक करून घेतलेला आहे यामध्ये. जर तुमच्याकडे मिक्सर असेल तर मिक्सरने थोडं खरबडीत करून घ्या. आणि ते गॅस चालू आहे आपला. आणि अजिबात आपल्याला यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाहीये. आणि आरामात ही 2 ते 1.5 महिना ही आपली चटणी चांगली टिकून राहते. तर आपण काय करायचं, आपल्याला चांगलं कूट हा भाजून घ्यायचा आहे पहिला. त्याला चांगलं आपण खरपूस असं भाजून घेऊया आणि असं हलवतच राहायचंय, करपून नाही द्यायचं. ते बघा शेंगदाण्याचा कूट जो आहे तो चांगला आपण याला भाजून घेतलेला आहे. थोडा कलरही आलेला आहे बघा. आणि याला आपण लगेच यामध्ये काढून घेऊया. आणि आता आपल्याला यामध्ये लगेच तेल घालायचं आहे गरम करायला. तर मी इथे एक मोठा पळी तेल घालते. हे बघा 1 पळी तेल घातलेलं आहे. त्याला चांगलं गरम करून द्या. गरम झाल्यानंतर आपल्याला लसणाचा तडका द्यायचा आहे चटणीला. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण जो लसूण होता बारीक केलेला तो यामध्ये घालतोय. छान त्याला कलर येईपर्यंत त्याला फ्राय करूया. एकदा जरी ही चटणी बनवून बघा, खूप छान लागते. हे बघा लसूण जो आपला एकदम छान वास सुटला, एकदम सुगंध वास येतोय. आणि लसणाला बघा कलर कसा आलेला आहे, चांगला असा गोल्डन कलर झालेला आहे लसणाचा. तर आपल्याला काय करायचे, हे जे शेंगदाण्याचं कूट आहे बघा, गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. आणि शेंगदाण्याचं कूट जे आहे ते आपल्याला लगेच यामध्ये घालायचंय. बघा शेंगदाण्याचं कूट आपण यात घातलेलं आहे आणि त्यामध्ये लगेच आपल्याला इथे मसाला घालायचा आहे. हे बघा इथे मी 2 चम्मच मसाला घातलेला आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार. हे बघा असं मीठ घातलेलं आहे. आणि चला याला चांगलं आपण एकजीव करून घेऊया असं. हा एवढं छान वास येतोय ना, सुगंध. तर चपाती सोबत तर ही चटणी एवढी चांगली लागते. तर तुम्ही जर कुठे गेले पिकनिकला वगैरे, जर तुम्हाला ओली चटणी नकोय तर तुम्ही अशा प्रकारे सुकी चटणी बनवून घेऊन जा. तर आपण 5 मिनिटं आपण स्लो गॅसवरती असंच मिक्स करणार आहोत, परतणार आहोत. तर चला, आपली चटणी जी आहे ती रेडी झालेली आहे. खूप छान आणि दिसते पण भन्नाट आणि खायला पण छान लागते. जर तुम्हाला अशी सुकी चटणी शेंगदाण्याची बनवायची असेल तर अशा प्रकारे बनवा. आणि हेच आपल्या घरामध्ये असतेच शेंगदाणे आणि लसूण, त्यापासून बनवलेली शेंगदाण्याची चटणी सुकी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.